वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये नराधम विक्रांतच्या सांगण्यावरून अर्पिता पद्माला फोन करून घाबरवते, पण त्याच वेळेस वकिली बुद्धीची ऊर्जा चातुर्याने तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड करून आपल्याकडे भक्कम पुरावा मिळवते. आणि त्यातच आता शौर्यने सुद्धा ऊर्जाला वचन दिले की तो कोर्टात तिच्या बाजूने साक्ष देईल. पण आता त्यांचा सामना होणार आहे हर्षवर्धनशी, ज्याने आजपर्यंत एकही केस हरलेली नाहीये. पण मग ऐनवेळी ऊर्जा आणि आपल्या शौर्याची भेट नक्की कशी होते? दोघे एकत्रित येऊन एकमेकांना वचन देत पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी कसे एकत्र येत आहेत ते तर पाहणार आहोतच. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट जरूर द्या. ऊर्जा पद्माला खूपच धीर देते, तरीसुद्धा पद्मा अजूनही त्या ट्रॉमातून बाहेर आलेलीच नसते. त्यात विकीच्या तावडीतून सुटताना पद्माच्या अंगाला इतक्या जखमा झालेल्या असतात की ती विव्हळते. ऊर्जाला खूपच काळजी वाटते आणि तिचा इतका संताप होतो की या माजोरड्या आणि श्रीमंत पोरांना असं वाटतं की बापाचा पैसा आणि सत्ता असली म्हणजे कोणतेही पोरीचं आयुष्य त्यांच्या मर्जीप्रमाणे चालेल. ऊर्जा खूपच जीव तोडून पद्माची समजूत घालते की आपण असं शांत बसून नाही चालणार आहे पद्मा, आपल्याला FIR दाखल करावीच लागेल. हे बघ, आपण जर सतत असं गप्प बसलो तर त्याने गुन्हे कमी नाही होणार, उलट त्यांना वाटेल की त्यांचं बळ जास्त मोठं आहे. ऊर्जा एवढं जीव तोडून समजावण्याचा प्रयत्न करते, पण पद्मा घाबरून माघार घेते. त्यावेळेसच ऊर्जा तिची समजूत घालते की हे बघ, आता जर तू गप्प बसली ना तर तुझ्यासारख्या कित्येक पद्मा लढूच शकणार नाही आहेत. तरीही ती वैतागून हेच सांगते की नाही ताई, मी नाही FIR दाखल करू शकत. ऊर्जा तिला विचारते की का पद्मा? हे बघ, मी एक वकील आहे आणि तुला न्याय मिळवून मी देईनच. अगं, तुला माहिती आहे का, मी तुला जेव्हा मंग्यासोबत इकडे तुझ्या घरी पाठवून दिलं ना, तेव्हा तिथे एक मुलगा आला होता आणि त्याने माझी मदत केली. त्या सगळ्या लोकांमध्ये जे बघणारे होते ना, त्याच्यामध्ये तो एकटाच शूरवीर होता आणि मला खात्री आहे की तो आपल्या बाजूने साक्ष नक्कीच देईल. आता पद्मा पद्मा तर नेमकं त्याच्याच घरी काम करते, तो म्हणजे शौर्य. ऊर्जाला तर हे ठाऊकच नाही आहे. ऊर्जा खूप जीव तोडून तिला समजावते की पद्मा, माझी खात्री आहे तो साक्ष नक्कीच देईल आणि आपण त्याला शोधून काढूयात ना. पद्माने तर पार अवसानच काढून टाकलेलं असतं. म्हणजे तिचा स्वतःवरतीही विश्वास राहिलेला नसतो, कारण ती त्या ट्रोमातून, त्या त्रासातून जाते. तरीसुद्धा ऊर्जाने स्वतःचे प्रयत्न थांबवले नाहीत. ती तिला लाख मोलाचा सल्ला देते की द्रौपदीला वाचवायला सुद्धा श्रीकृष्ण आलाच होता आणि जर कलियुगात श्रीकृष्ण येणार नसेल ना तर श्रीकृष्णाची जागा. इकडे ऑफिसमध्ये हर्षवर्धनने एक केस जिंकलेले असते आणि केस जिंकल्याची बातमी पेपरमध्ये छापून आलेली असते. आता शर्मांची केस जिंकली, त्यांच्या मुलाला सुखरूप सोडवलं, म्हणूनच शर्मा त्याची भेट घ्यायला आलेला असतो. हर्षवर्धन विचारतो की काय मिस्टर शर्मा, कसं वाटते बातमी ऐकून? तेव्हा तो हर्षवर्धनचं तोंड भरून कौतुक करतो. हे बघा, मला खरंच वाटलं नव्हतं की या परिस्थितीतून माझा मुलगा सुटेल, पण एकदम लाजवाब, एक नंबर काम केलं तुम्ही. त्यावर हर्षवर्धन बढाया मारत म्हणतो, कायद्याच्या पळवाटा ज्यांना कळतात त्यांना जमतात असे शॉर्टकट. पुढे हर्षवर्धन सांगतो की सरळ मार्गाने न्याय हा मिळतोच, नाही असं नाही आहे, परंतु न्याय मिळेपर्यंत आयुष्य निघून जातं. सतत तारकांवर तारका पडतात, वेळेवर कधी न्याय मिळतच नाही. आता हर्षवर्धनच्या बोलण्यावर शर्मा म्हणतात की अगदी वेळेवर न्याय देता तुम्ही, म्हणून तर तुम्ही बेस्ट लॉयर आहात आणि तुम्ही तर माझ्या मुलाचं आयुष्य वाचवलं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांनो, खरंच ही समाजाची खरी परिस्थिती आहे. तुमचा मुलगा अंडर एज होता म्हणून वाचलाय. आता इथून पुढे त्याला गाडी देण्याची चूक करू नका. आणि याच्याकडे लायसन्स नाही आहे, तरी पण जर तुम्ही केव्हा गाडी दिलीत आणि चुकून जर पुन्हा कोणी गाडी खाली चिरडलं तर अजिबात घाबरू नका, डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आता हर्षवर्धनचे शब्द ऐकून शौर्याला धक्काच बसतो. समाजातील किती वाईट मनस्थिती त्या आणि विकृत लोकांची हर्षवर्धन मदत करतोय हे पाहूनच त्याला धक्का बसलेला असतो. मिस्टर शर्मा हर्षवर्धनचा निरोप घेऊन जातात. तो मुलगासुद्धा हर्षवर्धनचं खूपच कौतुक करतो, त्याचे आभार मानतो आणि त्याच्या बापासोबत आता निघून जातो.
पण पैशाच्या जोरावर ते ही मोठी माणसं कायदा कसा विकत घेतात, जणू काही कायदा यांच्या खिशातच आहे असं दाखवतात समाजात. म्हणजे पैशाच्या जोरावर हे काहीही करू शकतात. खरंच ह्या मालिकेने समाजातील विकृत परिस्थितीच आपल्यासमोर मांडली आहे. आता तो तर निघून जातो. आता हर्षवर्धनच्या सोबतच काही जे असिस्टंट नौके वकील आहेत, ते जे काम करतात ते बाहेर येतात. तेव्हाच त्यांच्या पाठीमागून आपला शौर्यसुद्धा आलेला असतो आणि त्यांचं बोलणं त्याच्या कानावरती पडतं. आता श्रुती नावाची जी मुलगी आहे, तिला मात्र हा अजिबात पटलेला नसता. ती खरी परिस्थिती सांगते तिच्यासोबतच्या वकिलांना की अंडर एज मुलगा हा लायसन्स नाही तरीसुद्धा गाडी चालवली, ॲक्सिडेंट केला, त्यात प्यायलेला सुद्धा होता. 2 तरुण मुलं गेली. त्यांच्या आईबापाचं किती मोठं स्वप्न तुटलं. पुढे जाऊन ऑफिसर झाली असती ती. इथे 2 मुलांचा जीव गेला आणि आपल्या फर्मने पैशासाठी त्यांना सोडवलं. शौर्याच्या मनाला सुद्धा ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. श्रुतीचा विचारते की खरंच याला नाही म्हणायचं का? शौर्याला सुद्धा स्वतःच्या बापाच्या कृत्याची लाज वाटत असते. म्हणूनच तर बिचारा शर्मेने मान खाली घालून उभा असतो. आता इकडे आदित्यची मात्र काही खैर नाही आहे. कारण दिव्या इतकी भडकली त्याच्यावरती. ते तिच्या सासूचा आहे तेवढा सगळा राग आदित्यवरती काढून मोकळे होते. त्याला ती जा विचारते, तुझ्या आईला माझ्या चाळीचा विषय नाही काढल्यावर झोप लागत नाही का रे? मी चाळीतून आलो आहे म्हणूनच तर सतत मला टोमणे मारत असतात. यांचा ना हा एकच प्रॉब्लेम आहे की मी चाळीतून आले. आदित्य त्याला विचारतो की खरंच हा एकच प्रॉब्लेम आहे? तेव्हा दिव्या त्याच्यावरतीही भडकते. विचारते की तू सांग, तू तोड उघड, नक्की माझ्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे ते. खरंच तू तर माझ्याशी मनापासून लग्न केलं होतंस ना? आदित्य आता त्यातून पळवाट काढणार, पण दिव्या काही त्याला कच्चा सोडत नाही. आदित्य आता त्याच्या मनातली व्यथा नेमकं दिव्यासमोर मांडतो. तो सांगून टाकतो की खरंच हे लव्ह मॅरेज होतं. एका श्रीमंत घराण्यातल्या मुलाने एका चाळीतल्या मुलीशी लग्न कसं केलं त्याचं उत्तम उदाहरण आहे हे. खरं तर मी मनापासून तुझ्यावरती प्रेम केलं होतं, कारण तू तितकी प्रेमळ, तितकी डिसेंट मुलगी होतीस. परंतु तू फसवलंस मला. लग्नानंतर तर तू पूर्णपणे वेगळी निघालीस का? मला जशी हवी होती तशी तू नाहीच आहेस. आणि तो इतका वैतागून गेलेला असतो. दिव्या त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की आदित्य प्लीज, हे बघ मला तुला गमवायचं नव्हतं म्हणून मी तशी वागले. आदित्य तिच्यावरती जोराचा ओरडतो, हे बघ इथे आता राहायला मिळतंय ना, तेच उपकार समज. आणि राहायचं असेल ना तर शांत राहायचं. दिव्या आदित्यला आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःची चूकही मान्य करते. परंतु आदित्य दिव्याच्या वागण्यानेच इतका आतून खचून तुटून गेलेला असतो ना, की त्याच्या मनातून फक्त आणि फक्त राग, तिच्याबद्दलचा तिरस्कार आणि द्वेषच बाहेर पडत असतो. तो म्हणतो की चूक माझी झाली आहे की तुझी झाली आहे तेच तर कळत नाही आहे. पण या घरात तू राहू शकतेस, पण मी मात्र तुला माझ्याजवळ कधीच येऊ देणार नाही. ही गोष्ट कायम ध्यानात ठेव. आदित्यच्या या वागण्याचा दिव्याला खूपच त्रास होतो. कारण तिला पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, श्रीमंती हे जरी सगळं हवं असतं तरीसुद्धा तिने एका छान, प्रेमळ, निरागस मुलाला दुखवलंयच ना. तू या घरात जरी राहत असलीस ना दिव्या, तरीसुद्धा तू माझी बायको कधीच नसणार आहेस, असं सांगून आदित्य तडकाफडकी रागात तेथून निघून जातो. पण दिव्याला काडीचाही फरक पडतच नाही प्रेक्षकांनो. उलट ती विचार करते की चल गेला सोडत, मला जे हवं होतं ते तर मला मिळाले, त्यामुळे तू असलास काय आणि नसलास काय काडीचाही फरक पडत नाही. आता इकडे ऑफिसमध्ये शौर्यला राहिवलंच नसतं. म्हणूनच तो येऊन हर्षवर्धनला जा विचारतो की डॅड, खरंच हे करेक्ट आहे का? अहो त्या मुलामुळे ती 2 तरुण मुलं मेली आहेत. त्याच्या फॅमिलीचा सपोर्ट निघून गेला आहे आणि आपण क्रिमिनलचं समर्थन करतोय का? शौर्याचा सवाल ऐकून हर्षवर्धन त्याला बसायला सांगतो. खरंच हर्षवर्धन कमालीचा कलाकार आहे बरं का. म्हणजे तो आता शौर्यला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तो त्याच्या जागी बरोबर आहे.
तो विचारतो की मला सांग, हे सगळं करत असताना मी कायदा बदललाय का? नाही. तो इतक्या सहज उत्तर देतो ना, मी माझ्या क्लायंटची बाजू जजसमोर मांडली आणि लॉजिकली माझा मुद्दा जजला पटला म्हणून त्याने न्याय दिला. शौर्य विचारतो की म्हणजे डॅड, आपण जर त्या मुलांच्या आईवडिलाच्या बाजूने जर लढलो असतो तर अर्थात आपण केस जिंकलो असतो. त्यावर शांतपणे हर्षवर्धन समजावतो की एक्झॅक्टली, आपल्या समोरच्या वकिलाने ते प्रूव्ह करून दाखवायला हवं होतं की त्या अंडर एज मुलाची चूक आहे. तो करू शकला नाही. मग केस आपण जिंकलो. खरंच प्रेक्षकांनो, ही खरी समाजाची परिस्थिती आहे की आजकाल लोक पैशाच्या जीवावरती काहीही विकत घेऊ शकतात आणि काहीही करू शकतात. पण आता हे बघायला मजा येणार आहे की पैशाच्या जोरावर उड्या मारणाऱ्या लोकांनाच ऊर्जा कायद्याच्या भाषेत सरळ मार्गाने सडेतोड उत्तर नक्की देते तरी कशी. ऊर्जा पद्मासमोर पोलीस स्टेशनला जाण्याचा हट्टच धरून बसलेली असते आणि हतबल झालेली पद्मा सरळ सांगून टाकते की मी नाही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकत ताई, ती खूप मोठी लोक आहेत. त्यावर ऊर्जा तिला सांगते की गुन्हा मोठा असला ना पद्मा, तर मोठ्या लोकांना पण शिक्षा मिळते. आणि कोण आहे कोण तो असा? पद्मा ज्या वेळेस मोठा गौप्यस्फोट करते की आपल्या एरियाच्या MLAचा मुलगा आहे, तेव्हा मात्र ऊर्जाच्या पायाखालची जमीनच हादरते. आता जेव्हा पद्मा ऊर्जाला इतकं शांत झालेलं बघते, तेव्हा ती विचारते, काय झालं ताई? आता खरा व्यक्ती कळल्यानंतर तू सुद्धा घाबरलीस ना? त्यावर ऊर्जा उत्तर देते की नाही पद्मा, मी फक्त याचा विचार केला की आपली लढाई आता खूप मोठी आहे आणि तू अजिबात घाबरायचं नाही आहेस. आपण दोघी मिळून लढूयात. तरीही पद्माला वाटत असतं की त्यांच्यासमोर यांचा निभावच नाही लागणार. घाबरून गांगरून गेलेली पद्मा ही पूर्णपणे खचून तुटून गेली. ती फक्त ऊर्जाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते की आपण लढाई नाही लढू शकत, कारण ती हतबल हताश झाले. तिला असं वाटतं की ती लोक चिरडून टाकतील यांना. तेव्हा ऊर्जा समजावते की पद्मा, आपण असाच विचार करून माघार घेऊन बसतो. आणि खरं आहे बरं का प्रेक्षकांनो, सतत गप्प बसलं तर मग आपल्याला लढायची आणि जिंकायची सवय लागणार तरी कशी ना? अशा आपल्या या माघार घेण्याने, हतबल होण्यानेच त्या लोकांचं फावतं. ऊर्जा पद्माला हिंमत देते की तो असेल ग कोण कुठला मुलगा, पण कायदा अजून त्याच्या बापाच्या खिशात केलेला नाहीये. इकडे हर्षवर्धन शौर्यला स्वतःची बाजू पटवून देतो की संविधानाने मला दिलेला तोच अधिकार आहे आणि कायद्याद्वारे मी तेच प्रूव्ह केलंय. कायदा काय सांगतो आपल्याला, संविधान काय सांगतं? आता त्या मुलाची चूक होती, त्याबद्दल राग येतोय का? हो येतोय. आणि पीडित म्हणजे ज्याच्यावरती अन्याय झाला आहे त्याच्याबद्दल वाईट वाटतंय? हो वाटतंय. कायदा न्यायव्यवस्थेला दोन बाजू असतात आणि त्या दोन्हीचीही तितकीच व्हॅल्यू असते. आणि ही केस मी जरी घेतली नसती तरी दुसरा कोणीतरी घेतलीच असती ना? हर्षवर्धन इतका शांतपणे रिॲक्ट होत असतो ते पाहूनच शौर्याचा संताप वाढतो. इकडे ऊर्जा पद्माला हिंमत देण्याचा प्रयत्न करत असते. तिला एक पाऊल निदान पुढे तरी टाकायला सांगते. हे बघ पद्मा, आता जर तू हिंमत केलीस, लढायला सज्ज झालीस, तर तुझ्यामुळे इतर साऱ्या मुलींना लढण्यासाठी बळ मिळेल आणि तू घाबरू नकोस ना. मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत असेल. तेव्हा पद्मा हताश होऊन सांगते, तुझ्यात असेल हिंमत, पण माझ्यात नाही आहे. खरंच प्रेक्षकांनो, ही आहे आपल्या समाजाची दुर्दशा. खरं तर पद्मा या गोष्टीसाठी माघार घेते कारण तिच्यावरती तिच्या लहान भावाची जबाबदारी आहे आणि ती मोठी लोक आहेत. कदाचित हिचा आवाज दाबण्यासाठी त्याच्या जीवाशी खेळ करू शकतात ना? आजकाल समाजात हेच चाललंय. इकडे हर्षवर्धन शौर्यला सांगतो की कायद्याने लढण्याची शपथ मी घेतली आहे. मग गुन्हेगार कोण आणि पीडित कोण हे ठरवण्याचं काम कायद्याचं आहे, माझं नाही. हे बघ शौर्य, भीतीची एक किंमत असते आणि ती फक्त क्रिमिनलकडून मिळते. म्हणजे याला फक्त पैसा कमवण्याचा जोर आहे.
आता शौर्य आपलं मत मांडणार असतोच, पण पुढे हर्षवर्धन त्याला काही बोलूच देत नाही. उलट एक कामाची जबाबदारी सोपवतो. पण बरं या, कारण याच एका जबाबदारीमुळे आपली ऊर्जा आणि शौर्याची पुन्हा एकदा भेट होणार आहे. प्रेक्षकांनो, इथे तुमचं मत मांडणं गरजेचं आहे बरं का. आता तुम्हाला हा भाग बघून नक्की काय वाटतं त्याबद्दल जरूर कमेंट करा. इकडे ऊर्जा जीवाच्या आकांताने पद्माला एकच गोष्ट फिरून फिरून समजावत असते की हे बघ, आपण लढूयात. लढायच्या आधीच माघार का घ्यायची. पद्माला खरं तर भीती वाटते आणि तिच्या मनातल्या ती भावना व्यक्तही करते. ऊर्जाला सांगते, माझ्या या शरीरावरच्या जखमा बघ. आज माझं नशीब चांगलं होतं म्हणून तू मला वाचवायला आलीस. ती मुलगं माझ्यावरती कशी तुटून पडली होती, ती माझ्या मागे लागली होती, तू बघितलंयस. उद्या जर ती तुझ्या पाठीमागे लागली आणि नशिबाने तिथे तुला वाचवायला कोणी नसेल तर. आता पद्माचं घाबरणं आणि ऊर्जाच्या बाबतीत गहन विचार करणं हे साहजिकच आहे. पद्मा रडतच हात जोडून ऊर्जाला विनवण्या करते की माझ्यावरचं संकट तू स्वतःवरती नको घेऊस ताई. तेव्हा ऊर्जा तिला समजावते की हे संकट नाही आहे, ही माझी जबाबदारी आहे. आणि तसंही ताई, काय फरक पडतो ना. त्यावर ऊर्जा पुन्हा एकदा समजुतीचं शस्त्र हाती घेते. खूप फरक पडतो पद्मा. अगं, अन्याय झाल्यावर सुद्धा तुमच्यासारख्या मुली गप्प बसतात आणि कायद्यासोबत असून सुद्धा तुम्हाला लढायचंच नसतं. तुम्ही माघार घेता आणि अशा मुलांच्या तावडीत बळी पडता. तरीही पद्मा आता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. इथे मात्र पद्माने एक गोष्ट पक्की ध्यानात घेतली, म्हणजे जर का तिने लढाईसाठी पाऊल जरी उचललं तरीसुद्धा एकतर तिचा भाऊ धोक्यात येऊ शकतो आणि त्यात म्हणजे ऊर्जाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच ती स्वतःच्या काळजावर दगड ठेवून सांगते की मी माझ्या कामावर जाते. बाईसाहेब वाट बघत असतील. माझ्यासोबत जे काही झालं ते सगळं मी विसरते. याने एक गोष्ट होईल, एकतर माझी नोकरीही वाचेल आणि तुझा जीवही. ऊर्जाच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात. मनात संतापाची लाट उचललेली असते. पण काय करणार ती तरी, कारण पद्मा तयारच नाही आहे लढायला. अचानकच पद्माचा फोन वाजतो आणि ती मनावर दगड ठेवून ऊर्जाला सांगते की सतत बाईसाहेबांचा फोन येतोय, मला कामावर जावं लागेल. ऊर्जाला इतकं वाईट वाटत असतं पद्मासाठी, पण काय करणार, कारण जोपर्यंत पद्मा तयार होत नाही तोपर्यंत तिचेही हात दगडाखालीच आहेत. जिच्यावर अन्याय झालाय ती हताश आहे, तडून बसले आणि ज्याने केलाय तो मुकट फिरतोय इकडे. त्यात अर्पिताचा रागाचा पारा चढलाय. ती विक्रांतसोबतच त्याच्या मित्रांना सुद्धा खडसावते, झापते की तुम्ही काय चूक केली कळतेय का तुम्हाला. याच्यामुळे विक्रांत तुझंही आणि माझंही लग्न उद्ध्वस्त होणार आहे. पण नाही मी माझ्या शौर्याला गमवू नाही शकत. पण मला कळतच नाही आहे मी काय करू. आता हा नीच विक्रांत स्वतः सल्ला देतो. अगं मग पद्माशीच बोल ना, सेटलमेंट कर. या अशा लोकांची थोबाड आहे ना, ही पैशानेच बंद होतात. म्हणजे अजूनही किती माच आहे बघा प्रेक्षकांनो याला. आणि तुझ्याच्याने झालं तर बघा, तुला नाही जमलं ना तर माझं मी बघतो तिचं काय करायचं ते. अरे शिर्के होता पण शिर्के घाबरतो काय काय कोणाच्या बापाला. हा माजोरडा इतका इकडे टनाटन उड्या मारतोय ना. आता ही अर्पिता एक मुलगी असून दुसऱ्या मुलीचा विचारही करू शकत नाही, स्वतःच्या भावाची साथ देते. त्यात हिचाच फायदा आहे ना. रागाच्या भरात ती विक्रांतचे कॉलर पकडते. पद्माचं जे पंजर असतं ते रागाने फेकून देते आणि पद्मालाच धमकवण्यासाठी कॉल करते. आधी तर ही पद्माचा नंबर मिळवण्यासाठी दिव्याला प्यादा बनवते. दिव्याला फोन करताच दिव्या तिला विचारते की तुला पद्माचा नंबर कशाला हवाय अचानक. अर्पिताच बहाणा करते की अगं मला मेहंदीचे कोण हवेत ना, ते कुठे चांगले मिळतात ते विचारायचं होतं. तेव्हा दिव्या म्हणते की ठीक आहे, मी मेसेज करून पाठवते तुला.
इकडे ऊर्जा पद्माला समजावत असते की आजचा दिवस कामाला नको जाऊस. इतक्यात अर्पिताचा फोन येतो. पद्मा आणखीनच घाबरून जाते. ऊर्जा विचारते की कोण अर्पिता? तेव्हा ती खुलासा करते, आपल्या एरियाची एमएलएची मुलगी. ऊर्जाला कळून चुकतं की नक्कीच पद्माला धमकवण्यासाठीच कॉल आला असेल. अर्पिताचा फोन घेता क्षणी अर्पिता तिच्याशी गोडी गुलाबीनेच वागते. ती विचारते की पद्मा, अगं तू आमच्या घरी आली होतीस ना? अगं मग जहागीरदारांच्याकडे गेली नाही आहेस का? कुठे आहेस तू नक्की? अगं तिकडे खूप टेन्शनमध्ये आहेत ते सर्वच जण. तू एक काम करतेस का? तू डायरेक्ट आमच्या घरी ये. तेव्हा ऊर्जा तिला स्पष्ट नकार द्यायला सांगते. पद्मा रडतच म्हणते की नाही, मी पुन्हा नाही येणार आहे त्या घरात. आता ऊर्जा इथे वकिली बुद्धी लढवते. ती पटकन त्यांचं बोलणं जे आहे ते रेकॉर्ड करते स्वतःच्या फोनमध्ये. तेव्हा अर्पिता समजावते की हे बघ पद्मा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा. मी चांगलं झापलंय त्या विक्रांतला. अ, ठीक आहे, तुला आमच्या घरी यायचं नसेल, तू जहागीरदारांच्याकडे ये ना. अर्पिता तिथे विचारपूस चौकशीच्या नावाखाली पद्माला फक्त ब्लॅकमेल करायला प्रयत्न करते. पण आधीच ऊर्जाने पिरबल युक्तीने सगळं मॅनेज केलेलं असतं. अर्पिता पद्माला विचारते, आमच्या घरी जे झालं ते तू कोणाला सांगितलेलं नाही आहेस ना? तेव्हा ऊर्जाने खुणावताच ती नकार देते. अर्पिता म्हणते की गुड, हुशार आहेस गं तू. तू एक काम कर, तू शौर्याच्या घरी ये, आपण तिथे भेटू. नाहीतर मी एक काम करते, मीच तुला तुझ्या घरी भेटायला येते, चालेल ना? ती फोन ठेवून देते. पण आता इथे एक पॉईंट मिस होत आहे प्रेक्षकांनो. अर्पिता जे झालं ते क्लिअरली बोललेली नाही आहे. जरी ऊर्जाने तिचा व्हॉईस रेकॉर्ड केला असला तरीसुद्धा. फोन ठेवता क्षणी आता कुठे ऊर्जा पद्माची बुद्धी ताळावर आणते. समजावते की पद्मा, कळतंय का तुला? ती सुद्धा घाबरली आहे. म्हणजे तिलाही कळलंय की त्या नराधमाने तुझ्यासोबत काय केलं. कबुली दिली असेल ना त्याने. पद्मा, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल, आपण जाऊन पटकन तक्रार दाखल करूयात. तरीही पद्मा माघारच घेते. तेव्हा कुठे ऊर्जा तिला स्पष्ट गोष्टी क्लिअर करते. हे बघ पद्मा, 24 तासाच्या आत जर तक्रार दाखल नाही केली तर आपली केस वीक होते. आणि तसंही तुला काय वाटतं, तू जरी त्यांच्या विरोधात तक्रार नाही दाखल केली तरीही ते तुला सोडणार आहेत का? पद्मा, तू त्यांच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाली आहेस, त्यामुळे प्लीज विचार कर. इतक्यातच ऊर्जाला फोन येतो. अचानकच पद्माला ॲफिडेव्हिट घेऊन अचानकच ऊर्जाला ॲफिडेव्हिट घेऊन कोर्टात जावं लागणार असतं. जाण्यापूर्वी ऊर्जा पद्माचा नंबर घेते. जाण्यापूर्वी ती पद्माला बजावते की लक्षात ठेव, मी येण्यापूर्वी तू कुठेही जाणार नाही आहेस, अगदी कामावर सुद्धा नाहीस. आणि ती घराबाहेर पडते. इकडे पूर्वा घरी आलेली असते, म्हणजेच ऊर्जाची आई. इतक्यात तळवी काकू येतात. ते पैसे द्यायला आलेले असतात. तेव्हा पूर्वा कौतुक करत विचारते की अरे वा, या महिन्यात दुसऱ्यांदा पैसे आणलेत. तर पूर्वाचं तळवी काकू कौतुकच करतात की बरं झाला तू हे जे गटीचं काम चालू केलेत ना, त्यामुळे थोडेफार पैसे हाताशी शिल्लक तरी राहत आहेत. तेव्हा पूर्वा म्हणते की काय काकू, अहो आपलं ब्रीदवाक्यच आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. तळवी काकू जाणार, परत फिरून त्या डबात सोपवतात हातात. उकडीचे मोदक आणलेत, दे तुझ्या मांजरीला. पूर्वा हसत विचारते की काय काकू, सकाळी ऊर्जासोबत इतकं भांडलात आणि तिच्यासाठी खाऊही घेऊन आलात. तेव्हा तळवी काकू म्हणतात की अगं, तुझ्या इथं मांजरीसोबत भांडायला खूप आवडतं. काय आहे, तीच माझ्यासोबत अटीतटीने सामना करते ना. तळवी काकू तोंड भरून ऊर्जाचं कौतुक करतात. चाळीत इतक्या साऱ्या मुली राहतात, पण तुझी ऊर्जा खरंच खूप वेगळी मुलगी आहे. आणि मला खात्री आहे ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतात स्वतःचं आणि आपल्या चाळीचं नाव मोठं करेल. पूर्वा विचारते की खरंच असं होईल ना? तिलाही आशा असते, शेवटी आई आहे ना ती. काकू म्हणतात की हो, आता तुझी मुलगी दिव्याच बघ, इतक्या मोठ्या घरात गेले लग्न करून. ऊर्जाचं सुद्धा सगळं चांगलं होणार आहे. काकू पूर्वाचं सुद्धा तितकंच कौतुक करतात की नवरा लवकर गेला तरीसुद्धा 2 लहान मुली घेऊन तू त्यांच्यासोबत खंबीरपणे
धीराने उभी राहिलीस आणि इतकं सगळं उभं केलं, तेव्हा पूर्वाही आपलं दुःख मांडते की हो, ठाण्यात इतका मोठा फ्लॅट होता, पण डोक्यावर कर्जाचा डोंगर. फ्लॅट विकला, इथे चाळीत येऊन राहिलो, पण काकू खरंच कधी असं वाटलंच नाही की मी एकटी आहे. सतत असं वाटलं की 15-20 जणांचं अख्खं कुटुंब आहे माझं. माझ्या आजारपणामध्ये किती केलं तुम्ही माझ्यासाठी काकू. खरंच माझ्यासाठी सर्वात मोठा आधार म्हणजे ही चाळ आहे. काकूही म्हणतात की आहेच तर ह्या छोट्या चाळीमध्ये ना मोठी मोठी स्वप्न पूर्ण झाले आहेत. आणि बघ, ऊर्जाचं सुद्धा नक्की पूर्ण होणार. आता इकडे छान मस्त सीन आहे, कारण ऊर्जा ॲफिडेव्हिट जमा करण्यासाठी कोर्टात आली आणि तिथेच एका कामानिमित्त शौर्यसुद्धा आलाय. ऊर्जा एका माणसाला धडकते आणि तिचे सगळे कागदपत्र अस्ताव्यस्त खाली पडतात. शौर्य तेव्हा मदतीला येतो आणि तिचे सगळे कागदपत्र उचलून तिच्या हाती सोपवतो. पण ज्या क्षणी दोघे एकमेकांना बघतात, त्या क्षणी दोघांचीही नजरानजर होते. एकमेकांना पुन्हा भेटून दोघेही खूप खुश असतात. शौर्य जेव्हा ऊर्जाला समोर पाहतो, त्या क्षणी त्याची कळी खुलते आणि ऊर्जासुद्धा त्याला पाहतच राहते. आजचा भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेचे डेली एपिसोड्स पाहण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता शौर्य हा विचारतो की त्या मुलीने केस फाईल केली आहे का? तेव्हा ऊर्जा त्याला मदत मागते. ती विचारते की मी समजावलं तरी ती केस फाईल करायला तयार नाही आहे, पण तू पडशील या भानगडीत? जेव्हा साक्ष देण्याची गरज पडेल तेव्हा तू नक्की येशील? तेव्हा शौर्य तिला शब्द देतो की तो नक्की येईल. ऊर्जा वचन मागते आणि शौर्य देऊनही टाकतो. पण आता ऊर्जाचा सामना हर्षवर्धन सोबत होणार आहे आणि तोही अटीतटीचा. पहा न मनोरंजक